गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांच्या अभंगवाणीवर आपल्याला आज चिंतन करायचं आहे। चिंतनासाठी घेतलेला अभंग संगती कुणाची करावी, चांगल्या संगतीचा काय फायदा आणि वाईट संगतीचा काय फायदा, हे या अभंगातून संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज सांगत आहेत। खळाची संगती दुःखाशी कारण, होतो अपमान दैन्य मोठे, महत्व जातसे अपकीर्ती होत, कुसंगाची मात ऐशी आहे, कस्तुरीचे पोते हिंगाने नाशिले, मोल कमती आले संगतीने, सिंधी वृक्षाखाली दुग्धपान केले, संगानी आणले हिनत्वासी, महत्व जातसे अपकीर्ती होत, कुसंगाची मात ऐशी आहे, लक्ष्मण मने सुसंगती सार, कीर्तनी अंबर भरतसे। या 5 चरणाच्या अभंगातून महाराज म्हणतात, खळाची संगती दुःखाशी कारण, वाईट माणसाची संगती, खळ म्हणजे ज्याच्या अंतकरणात खळखळ होतं, कुणाचं चांगलं झालेलं ज्याला बरं वाटत नाही त्याचं नाव खळ। कुणाचा मुलगा पहिला आला याच्या अंतकरणात खळखळ चालू होते, कोणी चांगलं घर बांधलं याच्या अंतकरणात खळखळ चालू होते, कोणी नवीन गाडी घेतली ह्याच्या अंतकरणात खळखळ चालू होते। विनाकारण ईर्ष्या द्वेष निर्माण होतो आणि त्याचं वाईट कसं करावं या भावनेच्या वृत्तीचे माणसं। मग अशा माणसाच्या संगतीत गेल्यानंतर काय होतं, होतो अपमान दैन्य मोठे, महत्व जातसे अपकीर्ती होत, कुसंगाची मात ऐशी आहे। तर आपल्याला आपल्या इतिहासातलं उदाहरण घ्यायचं असेल तर महाराज दशरथ आणि त्यांच्या 3 राण्या आणि त्यांची मुलं आनंदानं राहत होते आणि संसार सगळा आनंदानं चाललेला। सर्वाच्या संमतीनं प्रभू श्री रामचंद्राचा अभिषेक ठरला, मोठा मुलगा म्हणून राजगादीवर बसवायचं ठरलं। सगळी 15 दिवसापासून राज्याभिषेकाची जय्यत तयारी चालू झाली आणि या तयारीमध्ये सगळ्यात पुढे जर कोण होतं तर महाराणी कैकेयी होती। माझ्या रामाचा अभिषेक, माझ्या रामाचा अभिषेक, माझा राम राजा होणार, ही महाराणी कैकेयी आनंदानं त्या सोहळ्याची तयारी करत होती। पण हे सगळं होत असताना अंतकरण खळखळत होतं त्या मंथरेचं। मंथरेनं महाराणी कैकेयीला तिची संगती, जवळची मैत्रीण, खळाची संगती दुःखाशी कारण, परिवार सगळा आनंदात असताना त्या मंथरेनं बोलून घेतलं, महाराणी कशाच्या आनंदात आहात, रामाचा अभिषेक आहे आणि तू विचारतेस कशाच्या आनंदात। त्यावेळेस ती मंथरा म्हणाली, महाराणी तुमचा सक्का मुलगा, ते तुमच्या सवतीचा मुलगा आहे राम आणि तुमचा मुलगा आहे भरत, तुम्ही भरताच्या अभिषेकासाठी महाराजाला साकडं घाला आणि तुम्हाला 2 वरदान तुम्ही महाराजाची द्यायची राहिली, तुम्ही मागून घ्या, रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला राज्याभिषेक। या मंथरेनं महाराणी कैकेयीचे कान भरले, पटवून सांगितलं, खळाची संगती दुःखाशी कारण। महाराज दशरथ म्हणू लागले, ज्यावेळेस वर मागितला महाराणी कैकेयीनं त्यावेळेस म्हणले, भरताचा राज्याभिषेक आपण करू, राम काही म्हणणार नाही, पण रामाचा वनवासी मागू नकोस,
राम जर वनवासाला गेला तर माझा प्राण जाईल. त्यावेळेस महाराणी कैकेयी म्हणते, प्राण आलाय त्यावेळेस निघून जाणार आहे, पण मला हे तुम्ही वरदान दिले पाहिजेत. खळाची संगती दुःखाशी कारण तिथल्या सगळ्या अयोध्या नगरीवर जे आनंदाचं वातावरण होतं, एक खळ माणसाच्या कुसंगतीमुळं तिथं दुःखाचं साम्राज्य पसरलं. या निर्णयामुळं महाराजा दशरथ खुश नको, राज्यातली प्रजा खुश नको, भरत खुश नको, लक्ष्मण खुश नको. खळाशी संगती दुःखाशी कारण, होतो अपमान दैन्य मोठे. आज कैकेयी सारखं चांगलं पात्र असल्यामुळं, एका चुकीच्या संगतीमुळं, मंत्रीच्या संगतीमुळं इतिहासात आजपर्यंत ते पात्र अपमानाला ठरलेलं आहे, अपमानास्पद ठरलेलं आहे. कैकेयीमुळं प्रभू रामचंद्राला वनवास झाला. होतो अपमान दैन्य मोठे, महत्व जातसे अपकीर्ती होत. आणि त्या मंथरेची जर संगती मिळाली नसती तर कैकेयीचं महत्व अबाधित राहिलं असतं, राजमाता म्हणून राहिलं असतं. महत्व जातसे अपकीर्ती होत. त्याचं महत्व गेलेलं आहे, अपकीर्ती झालेली आहे. इतिहासामध्ये लिहून ठेवलेलं आहे की मंथरेच्या संगतीमुळं कैकेयीचा अंतकरणातला विचार बदलला खळाच्या संगतीमुळं, आणि प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. महत्व जातसे अपकीर्ती होत, कुसंगाची मात ऐशी आहे. पुढे 2 उदाहरणं सांगतात. कस्तुरीचे पोते हिंगाने नासिले. अहो, कस्तुरीचं पोतभर जर कस्तुरीत भरून ठेवलात आणि त्या ठिकाणी थोडा जर हिंग त्या पोत्यामध्ये पडला तर ते हिंग सगळा नासून जातो. 50 लिटर दूध तापवायला ठेवलेलं आहे, त्या दुधाला जर एक खडा मिठाची संगत लागली तर ते दूध सगळं नासून जातं. तर महाराजांना सांगायचं आहे, जीवनामध्ये संगती कुणाची करावी? वाईट, दुर्जन, दुष्ट माणसाची संगती करू नये. कारण सिंधी वृक्षाखाली दुग्धपान केले, संगाने आणले हिनत्वासी. सिंधीच्या झाडाखाली बसून जरी तुम्ही दूध पेलो तर लोक तुम्हाला सिंधी पेलं म्हणतील. दारू पिणाऱ्याच्या सोबत जाऊन तुम्ही बारमध्ये बसलो आणि चणे फुटाणे खाऊनच बाहेर आलो तर लोक तुम्हाला दारू पेलं म्हणतील. तंबाखू खाणाऱ्या माणसाच्या जवळ बसलो तर लोक तुम्हाला तंबाखू खाल्लं म्हणतील. सिंधी वृक्षाखाली दुग्धपान केले, संगाने आणले हिनत्वासी. लक्ष्मण महाराज शेवटी म्हणतात, लक्ष्मण म्हणे सुसंगती सार, कीर्तनी अंबर भरतसे. जीवनामध्ये संताची संगती. संत कोणाला म्हणावं? जे सततत्व आहे, जे आत्मतत्व आहे, जे निर्गुण निराकार विश्वव्यापक आहे, ज्याच्यामध्ये प्रेम आहे, आनंद आहे, शांती आहे, करुणा आहे, सर्व दैवी संपदा ज्या हृदयात समावलेल्या आहेत ते संत आहेत. आणि अशा संताची संगती केल्यानंतर तुमचं जीवन आनंदमय होईल, सुखमय होईल. या अभंगातून महाराजाला संदेश द्यायचा आहे. जीवनामध्ये मायबापांनो संगतीला खूप महत्व आहे. याकरिता साधू संताची, सज्जन माणसाची संगती करावी आणि दुर्जनाला लांबूनच नमस्कार करावा. ओम शांती शांती शांती.